आजीबाई तिला तिच्या लेकीची खूप आठवण येत होती. मग तिने एके वेळेस विचार केला आपल्या लेकीकडे जाऊ. मग ती एका छानशा दिवशी गेली आणि मग ती जाता जाता तिला दिसला वाघ. मग वाघ म्हणाला, ए म्हातारे, बरं झालं इथं आलीस. मला खूप भूक लागलीये, आता मी तुला खाणार असं म्हणतो. आणि मग आजीबाई म्हणते की तू मला खाऊन काय करणार, नुसती हाडं लिकातडी. त्याच्यापेक्षा मी आता लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाड होते आणि मग तू मला खा असं म्हणते. आणि मग वाघ म्हणतो की ठीक आहे, पण 4 दिवसात वापस ये बरं का, मी वाट बघतो असं म्हणतो. आणि मग आजीबाई निघते. निघता निघता मग जाता जाता तिला दिसतो लांडगा. आणि मग लांडगा म्हणतो की ए म्हातारे, थांब, मला भूक लागली, आता मी तुला खाणार असं म्हणतो. आणि मग आजीबाई म्हणते की तू मला खाऊन काय करणार, नुसती हाडं लिकातडी. त्याच्यापेक्षा आता मी लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाड होते आणि मग तू मला खा असं म्हणून जाते. आणि मग ती आपल्या लेकीकडे पोहोचते. आणि मग लेक आईला बघून खूप खुश होती आणि मग तिच्या गळ्याला चिटकते असं म्हणते. आणि मग तिच्या गळ्याला चिटकते आणि तिला मधात घेऊन जाते. आणि मग तिला छान छान पदार्थ खाऊ घालते. आणि मग तिचे 4 दिवस खूप चांगले जातात. आणि मग जायच्या दिवशी खूप उल्हास असते. आणि मग तिची लेक म्हणते की काय झालं आई, का अशी बसली. आणि मग जंगलातली सगळी गोष्ट आपल्या लेकीला ती सांगते. हुशार म्हातारीची हुशार लेक पण अति हुशार होती. आणि मग ती आपल्या आईला एवढा मोठा लाल भोपळा देते आणि त्याच्यात आपल्या आईला बसवते. आणि मग म्हणते. आणि मग तिची आई म्हणते की चल रे भोपळा, टुनुक टुनुक, चल रे भोपळा, टुनुक टुनुक असं म्हणते. आणि मग ती पोचते जंगलात. आणि जंगलात पोचल्यावर त्याला लांडगा थांबवतो आणि म्हणतो की ए भोपळा, तू म्हातारीला कुठं पाहिलंस का असं म्हणतो. आणि मग आजीबाई म्हणते की म्हातारी, कोण म्हातारी, म्हातारी पितारी मला नाही माहीत, चल रे भोपळा, टुनुक टुनुक असं म्हणते. आणि मग भोपळा विचार करतो की दिसतोय भोपळा, पण आवाज तर हे म्हातारीचा येतो. मग ते पण भोपळ्याच्या मागे पळायला लागतो. मग समोर त्याला वाघ थांबवतो आणि वाघ म्हणतो की ए भोपळा, तू म्हातारीला कुठं पाहिलंस का असं म्हणतो. आणि मग आजीबाई म्हणते की म्हातारी, कोण म्हातारी, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळा, टुनुक टुनुक असं म्हणते. आणि मग वाघ मोठी झेप घेऊन पकडतो भोपळ्याला. आणि मग आजीबाई बाहेर येते. आणि मग वाघ म्हणतो की ए म्हातारे, तू आम्हाला फसवलंस असं म्हणतो. आणि मग अठ्ठारी म्हणते की फसवलं कशाला, तुम्ही म्हणल्या बरोबर आले की नाही जाऊन असं म्हणते. आणि मग ती म्हणते की माझं डोकं कोण खाणार, माझे पाय कोण खाणार, ते तुम्ही डिसाईड करा असं म्हणते. आणि मग वाघ म्हणतो की मी खाणार, लांडगा म्हणतो मी खाणार. मग त्यांचे भांडण होते. मग आजीबाई हळूच जाते आणि भोपळ्यात बसते आणि म्हणते चल रे भोपळा, टुनुक टुनुक, चल रे भोपळा, टुनुक टुनुक असं म्हणते. आणि मग आजीबाई गोष्टी आपल्या सुखरूप
लाडका आणि बापचे भांडण चालूच राहते. त्याच्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती बरी.